मुळाक्षराचे दोन भाग पडतात. त्यातला एक राहू दे. त्यातल्या 12 अक्षरांच्या गटाला काय म्हणायचं कोण सांगतंय? तू सांग. स्वर म्हणायचं. काय म्हणायचं? तू काय सांगितलं? स्वर. किती आहेत स्वर? 12. आणि दुसरा जो हा खालचा भाग सुरू होतो याला काय म्हणायचं सांगितलं रे मी? व्यंजन. व्यंजन. व्यंजन नाही, व्यंजने. हे काय का? किती आहेत एकूण? ही कोण सांगताय? एकूण किती आहेत? 36. व्यंजने 36 आणि स्वर 12. व्यंजने 36. काय म्हणा सगळे? काय? व्यंजने. व्यंजने आणि 12 हे काय? स्वर. स्वर. आता त्यातलं की आपण 20 व्यंजन पाहिली, काढायलाही आली तुम्हाला. आता त्याच्या पुढची व्यंजनाची बाराखडी पुढं सांगतो. बघा कशी काढायची. पुढचं अक्षर कसं तयार होत आहे इकडे पहा सगळेजण. एक नालाकृती नाल काढायचा. तो कसा बघा. बरोबर आहे, सांगितलं होता तुम्हाला. हा नाल काढायचा. आताच नाही काढायचं, तुम्ही नुसतं पाहायचं मग मी काढायचं. आणि मग ह्या नालाला इथून खाली फक्त उभी रेषा वाढवायची. आणि हे जे अक्षर तयार झालंय याला काय म्हणायचं? तो सांग. म्हणा. ओ रे पतंगाचा. काढा तुमच्या वहीत. ओ रे पतंगाचा. ओ रे पतंगाचा. काढलं. आता त्याच्यानंतर परत आणखीन दुसरा नाव काढायचा. हे बघ. आणि ह्याला दुसरा नाव खालून जोडायचा. हे बघ. पहिला वरती असा नाल आहे आणि त्याला खालून जोडला. आणि ह्या अक्षराला मग आता तयार झालेल्या काय म्हणायचं तू सांग. मोठ्यानं बोल. हो. मोठ्यानं. हो.